प्रश्न क्रमांक 1. निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रात्र. प्रश्न क्रमांक 2. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संयोग चिन्ह. प्रश्न क्रमांक 3. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. श्लेषालंकार. प्रश्न क्रमांक 4. सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 5. चांदणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कौमुदी. प्रश्न क्रमांक 6. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मंजूळ. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता एक शब्द भाववाचक नाम नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नम्र. प्रश्न क्रमांक 8. अंतःकरण या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक 9. तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 10. मुलांनो शांत व्हा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. संबोधन. प्रश्न क्रमांक 11. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भालचंद्र नेमाडे. प्रश्न क्रमांक 12. देव या शब्दाचे अनेक वचन काय होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. देव. प्रश्न क्रमांक 13. तू दररोज अभ्यास कर या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आज्ञार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 14. अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. निरपराधी. प्रश्न क्रमांक 15. मनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.